नमस्कार, स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये। पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिनमध्ये। पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील बेकायदेशीर बांधकामाविरोधात मोठी कारवाई करत चिखली, तळवडे आणि रुपीनगर परिसरातील 12 अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त केली आहेत। या कारवाईत मुख्यतः अनधिकृत गाळे, पत्र्यांचे शेड, व्यापारी आणि निवासी रचना समाविष्ट होत्या। ही सर्व बांधकामं कोणतीही वैध परवानगी न घेता उभारण्यात आली होती। महापालिकेच्या म्हणण्यानुसार या बांधकामांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र मालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे थेट कारवाई करण्यात आली। पिंपरी चिंचवड शहरातील महिलांनी साईड स्टिचिंग सारख्या छोट्या कामातून सुरुवात करत आता थेट महापालिकेच्या पुरवठा साखळीत प्रवेश मिळवला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या सहकार्याने महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नव्या वाटा शोधत आहे। पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। मोशी येथील डोंगरा एवढे कचऱ्याचे ढीग हटवण्याचे महत्त्वाकांक्षी मिशन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेने या कामाचा दुसरा टप्पा सुरू केला असून नोव्हेंबर 2024 पर्यंत संपूर्ण कचरा हटवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे। पहिल्या टप्प्यात 9.8 लाख घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली होती। आता सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात 7.28 लाख घनमीटर कचरा 15 महिन्यात प्रक्रिया करून पूर्णपणे हटवण्यात येणार आहे। यासाठी सुमारे 13.5 एकर जागेवर आधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे। रहाटणी वाकडमधील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्सला अचानक आग लागली। महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्राच्या 2 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। जवानांनी आग विझवून ती वेळीच आटोक्यात आणली। धुरामुळे 4थ्या मजल्यावरील वयोवृद्ध नागरिक अडकले होते, मात्र अग्निशमन दलाने त्यांची सुखरूप सुटका केली। अवघ्या अर्ध्या तासात हे बचाव कार्य पूर्ण झालं। सुदैवाने कोणतीही जीवितहानी या घटनेत झाली नाही। हिंजवडी आयटी पार्क कोंडीमुक्त करण्यासाठी आयटी फोरम सोसायटी फेडरेशन प्रतिनिधी यांची बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतली होती। त्यावेळी हिंजवडीची वाहतूक आणि पायाभूत समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सिंगल पॉइंट अथॉरिटी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते। अवघ्या 2 ते 3 दिवसात प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे। भूमकर चौक, काळा खडक येथे वाहतुकीला अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे हटवण्याची धडक मोहीम सुरू केली आहे। जी मेन्स परीक्षात चांगले गुण मिळवत यश संपादन करणाऱ्या सुबोध भोसले आणि वेदांत भोसले या 2 गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जीवनावरील माहिती पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला। हा सत्कार भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आला। पिंपरी कॅम्पचे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध उद्योजक ॲडव्होकेट नानीन पंजाबी यांच्या वतीने नव महाराष्ट्र शाळा पिंपरी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ पिंपरी गाव 800 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि नगरसेवक संदीप वाघरे उपस्थित होते। या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला आणि 200 विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य वाटप करण्यात आलं। या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय। पाहत राहा पिंपरी चिंचवड न्यूज।